नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातील विशेष न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणी नराधमास फाशीची शिक्षा सुनावली आहे. अखेर पीडित चिमुकलीला न्याय मिळाला असून आम्ही सर्वजण या निकालाचे स्वागत करतो. सुप्रिया सुळे यांची पोस्ट करून माहिती. पुण्यात अजितदादा पवार यांच्या सहवासातील कृतज्ञता स्नेह मेळावा संपन्न. मेळाव्यात जय पवार यांचं मोठं विधान, राज्याचं अर्थ खातं राष्ट्रवादीलाच मिळेल. जय पवार यांचं वक्तव्य. नसरापूर प्रकरणावरील न्यायालयाचा निर्णय हा बेंचमार्क निर्णय आहे. न्यायालयाने दिलेला निकाल बरोबर आहे. कोणीही उच्च न्यायालयामध्ये निकालाच्या विरोधात जाऊ नये हे स्त्री म्हणून माझं मत आहे. आदिती तटकरे यांचं वक्तव्य. राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी आम्ही आंदोलन करतोय. पोलीस बोलावून हे आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न. शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य. पीडितेला न्याय दिल्याबद्दल समाधान. अशा प्रवृत्तींना आळा घालण्याची गरज आहे. या न्यायामुळे गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण होईल. पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सियाचा भाऊ साहिल गोयल आणि केतनचे वडील विशाल अग्रवाल हे वडगाव मावळ कोर्टात दाखल. पुढील तपास सुरू. नसरापूर प्रकरणामध्ये न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. जलद गतीने फाशीचा निकाल देत चिमुरडीला न्याय. न्यायालयाच्या निकालाचे सर्वत्र कौतुक. प्रौर्य आणि विकृतीचा कळस असलेल्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल माननीय न्यायालयाचे मनापासून आभार. रोहित पवार यांची पोस्ट करून माहिती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका दिवसात 157.28 मिलीमीटर पावसाची नोंद. जगबुडी नदी दुथडी भरून वाहू लागली. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. वाशिममध्ये कृषी मित्र भरतीच्या नावाखाली गैरप्रकार. वाशिममध्ये कृषी मित्र भरती परीक्षेचं आयोजन, यात विनापरवाना खत वितरण प्रकरण उघडकीस. घटनास्थळी उपलब्ध ह्युमिड्सचा साठा पोलिसांकडून जप्त. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.